महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील ठाणे विभागाला नव्या कोऱ्या मिळालेल्या 50 गाड्या आणि नुकत्याच झालेल्या 15% एसटी बस भाडेवाढीनं उत्पन्नाच्या बाबतीत अक्षरशः तारले. परंतु नववर्षाच्या सुरुवातीला राजकीय हस्तक्षेपानं ठाणे नियंत्रक विभागातून सुमारे 135 ते 140 चालक, वाहक, लिपिक आणि मेकॅनिक या मंडळींना त्यांच्या गावी कार्यमुक्त करण्यात आले. मात्र कार्यमुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागांपैकी 60 ते 70% जागा अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे ठाणे विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढू लागल्याची बाब समोर आली आहे. आगामी येणाऱ्या होळी सण, मे महिना यांच्यासारख्या सुट्ट्यांच्या हंगामात डबल ड्युटीमुळे कर्मचाऱ्यांवर अधिकचा कामाचा ताण येण्याची भीती व्यक्त होते. याबाबत संबंधित विभागानं एसटी महामंडळाकडे ही रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी केल्याचं सूत्रांनी सांगितलं. विशेष म्हणजे ही बोंब ठाण्यातच नाही तर ती पालघर, रायगड आणि मुंबई यांसारख्या कोकण पट्ट्यातच आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील ठाणे आगारात आधीच 280 ते 300हून अधिक रिक्त पदे आहेत. त्यातच 140 कर्मचारी नव्या वर्षाच्या सुरुवातीला विनंती अर्जानुसार कार्यमुक्त केल्यानं तो आकडा वाढलाय. ही पोकळी भरून काढण्यासाठी ठाणे नियंत्रक विभागाकडून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यांना जसे पाहिजे तसं यश येत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतोय. त्यातच होळी हा सण अक्षरशः तोंडावर आलाय. या दिवसात कोकणवासीय कोकणात जातात. तसंच मे महिन्यातही गावाला जाणारी मंडळी अधिक असल्यानं महामंडळांसाठी तो हंगाम महत्त्वाचा आहे. त्यामुळे आता महामंडळ यातून कसा मार्ग काढेल हेच पाहावं लागेल. मुंबई आणि ठाणे ही सुशिक्षित शहरं असल्यानं येथील तरुण एसटी महामंडळात भरती होत नाहीत. महामंडळाच्या भरती प्रक्रियेत मराठा, विदर्भ आदी भागातील तरुण मोठ्या प्रमाणात भरती होतात. एकीकडे मुंबईत भरती प्रक्रियेत रुजू व्हायचं आणि नंतर राजकीय वजन वापरून पुन्हा 2 ते 3 वर्षात स्थानिक पातळीवर जायचं. त्यामुळे अशी पोकळी दर 2 ते 3 वर्षांनी ठाणे, मुंबई किंवा कोकण पट्ट्यात निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील खारेगावमधून जाणारा नियोजित रस्ता तसंच कळव्यातील NNM सोसायटीमधून जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाला नागरिकांनी विरोध केलाय. कळव्यातील सुदामा, त्रिमूर्ती, NMM सोसायटी आणि सह्याद्री अधिकृत इमारतीच्या परिसरातून रस्त्याचं आरक्षण टाकण्यात आले. त्यामुळे या विकास आराखड्याला नागरिकांचा विरोध आहे. स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या परिसरात जाऊन संतप्त नागरिकांची भेट घेतली होती. महापालिकेचे नवीन विकास आराखडा कळवा खारेगावला उद्ध्वस्त करणार असल्याचा आरोप करत रस्त्याच्या आरक्षणाला आव्हाड यांनी विरोधही केला होता. दुसरीकडे खारेगाव येथील प्रस्तावित DP रोड भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा असून स्वातंत्र्य सैनिकांच्या घरांवर, 17 रहिवासी इमारतींवर आणि जरीमारी ग्रामदेवतेच्या मंदिरावर बुलडोजर फिरवण्याचा घाट या DP रोडच्या माध्यमातून घालण्यात आला असल्याचा आरोप खारेगावमधील गावकऱ्यांनी केलाय. त्यामुळे या रस्त्याला देखील नागरिकांनी यापूर्वीच विरोध केलाय. सोमवारी विकास आराखड्यातील या दोन्ही नियोजित रस्त्यांच्या संदर्भात सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीच्या दरम्यान स्वतः आमदार जितेंद्र आव्हाड आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे दोन्ही रस्ते स्थानिकांना उद्ध्वस्त करणारे असून ते रद्द करण्याची मागणी गावकऱ्यांनी सुनावणीच्या दरम्यान केली आहे. नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी म्हणजेच येत्या 17 मार्च रोजी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आले. या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी 15 दिवस आधी म्हणजेच 3 मार्च पूर्वी आपली निवेदनं सादर करावीत असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. नागरिकांनी आपली निवेदनं परिमंडळ 1 अंतर्गत कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती येथे, तर परिमंडळ 2 करिता नौपाडा बागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय, तर परिमंडळ 3 अंतर्गत उथळसर, वर्तकनगर, लोकमान्य, सावरकर नगर, माजिवडा, मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय येथे सादर करावीत. नागरिकांनी प्रथमतः परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत. परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक महापालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार 15 दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील. नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत असं आवाहन करण्यात आले.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यात 195 घर खरेदीदारांचे 143.67 कोटी रुपये नुकसान भरपाई थकली असून यापैकी फक्त 5 विकासकांकडे 107 कोटी रुपये अडकले आहेत। ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाने वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले तर एकूण रकमेच्या तब्बल 75% रक्कम वसूल होऊन अनेक घर खरेदीदारांना दिलासा मिळेल। घर खरेदीदारांच्या विविध स्वरूपाच्या तक्रारींवर रीतसर सुनावणी होऊन प्रकरण परतवे, व्याज, नुकसान भरपाई, परतावा आदी विहित कालावधीत देण्याचे आदेश संबंधित विकासकांना महारेराकडून दिले जातात। दिलेल्या कालावधीत विकासकांनी रक्कम न दिल्यास ती वसूल करून देण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका महत्त्वाची असते। ठाणे जिल्ह्यात 98 प्रकल्पांमध्ये 222 घर खरेदीदार तक्रारदारांचे 155.32 कोटी रुपये वसूल व्हायचे होते। यापैकी आतापर्यंत 15 प्रकल्पांमध्ये 27 घर खरेदीदारांचे 11.65 कोटी रुपये वसूल झाले। पालघर जिल्ह्यातही 33 प्रकल्पांकडे 79 घर खरेदीदारांचे 28.19 कोटी रुपये वसूल व्हायचे आहेत। येथेही फक्त 3 विकासकांकडे यापैकी 12 कोटी रुपये अडकले असून ते वसूल झाल्यास 42% वसुली होऊन अनेक घर खरेदीदारांना दिलासा मिळेल। पालघर जिल्ह्यात 39 प्रकल्पांमध्ये 88 घर खरेदीदार तक्रारदारांचे 32.75 कोटी रुपये वसूल व्हायचे होते। यापैकी आतापर्यंत 6 प्रकल्पांमध्ये 9 घर खरेदीदारांचे 4.56 कोटी वसूल झालेत। तर रायगड जिल्ह्यात 33 प्रकल्पांमधील 65 घर खरेदीदारांचे 30.92 कोटी रुपये वसूल व्हायचे आहेत। यातही फक्त 5 विकासकांकडे 19 कोटी अडकलेले असून जिल्हाधिकारी कार्यालयाने ही रक्कम वसूल केल्यास अनेक घर खरेदीदारांना दिलासा मिळून एकूण रकमेच्या 62% वसुली होणार आहे। रायगड जिल्ह्यात 52 प्रकल्पांमध्ये 124 घर खरेदीदार तक्रारदारांचे 38.79 कोटी रुपये वसूल व्हायचे होते। यापैकी आतापर्यंत 19 प्रकल्पांमध्ये 59 घर खरेदीदारांचे 7.87 कोटी रुपये वसूल झाले। गृहनिर्माण प्रकल्पांचा त्रैमासिक प्रगती अहवाल महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत करणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे। या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी महारेराने सुरुवात केली आहे। तेव्हा हे प्रमाण 0.02% म्हणजेच तेव्हा 748 असं नगण्य होतं। मात्र आता महारेराच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि प्रतिसाद न देणाऱ्यांवर प्रकल्पाचे बँक खाते गोठवून महारेरा नोंदणी क्रमांक स्थगित करण्यासारखी कठोर कारवाई सुरू केल्याने हा प्रतिसाद वाढलाय। सध्या राज्यात 18,012 कार्यरत प्रकल्प आहेत। यापैकी 11,080 प्रकल्प हे त्रैमासिक प्रपत्र अद्ययावत करीत आहेत। राज्यात सध्या 62% गृहनिर्माण प्रकल्प महारेराच्या संकेतस्थळावर त्रैमासिक माहिती अद्ययावत करत आहेत। शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात उन्नत पॉडकार वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पाडेल असं प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। वडोदरा येथील जगातील पहिल्या व्यावसायिक तयार सस्पेंड पॉडकार प्रणालीच्या प्रगतीचा आढावा घेत असताना ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत वडोदरा येथील स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये स्वयंचलित पॉडकार उन्नत प्रणाली प्रायोगिक तत्वावर विकसित करण्यात येत आहे। अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी तसंच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील लोकसंख्येची दाट घनता असलेल्या शहरात वापर करण्याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली।
न्यूट्रॉन ईव्ही मोबिलिटी या कंपनीनं फुट्रॉन प्रणालीवर आधारित उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था ही पुढील पिढीची नागरिक वाहतूक प्रणाली आहे, जिथे स्वयंचलित पॉडकार्स उन्नत ट्रॅकवर जोडल्या जातात, ज्या सध्याच्या रस्ते जाळ्यावर तैनात केल्या जातात. रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात. एका पॉडकारमध्ये किमान 20 प्रवासी बसू शकतात. 60 ते 70 किलोमीटर प्रति तास या वेगाने या पॉडकार प्रवास करतात. ऑन बोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सिस्टीमवर कार्यरत त्या राहत आहेत. विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात. मंत्री सरनाईक यांनी उन्नत पॉडकार वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात सुरुवातीला चालवण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा भाईंदर येथील उन्नत पॉडकार वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल असं त्यांनी प्रतिपादन केले. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकसित होणाऱ्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा संयोगाचं उत्तम उदाहरण आहे, अशा शब्दामध्ये या संस्थेचे सहसंस्थापक भावेश बुद्धदेव यांनी सांगितलं.